श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, 6 मार्च वार शुक्रवार या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी. संकष्टी चतुर्थी ही भगवान श्री गणेशाला समर्पित असते. हा दिवस अतिशय अत्यंत खूप खास आणि शुभ मानला जातो. या दिवशी भक्त गणपती बाप्पांची मनोभावे पूजा सेवा करतात, ज्यामुळे आपल्या जीवनातील दुःख कमी होतात आणि आनंद समृद्धी मिळते. भक्त या दिवशी व्रत करतात. संकष्टी या शब्दाचा अर्थच दुःखाचा नाश करणारा असा मानला जातो. म्हणूनच भक्त भगवान श्री गणेशाला खास करून विशेष सेवा आणि प्रार्थना करत असतात आणि त्यांच्या जीवनातील संकट दूर करण्याकरता गणपती बाप्पांकडे प्रार्थना देखील करत असतात. धार्मिक मान्यता माता देवी पार्वतीने प्रथम आपल्या पुत्र भगवान श्री गणेशांच्या दीर्घायुष्यासाठी आणि कल्याणासाठी संकष्टी चतुर्थीचं व्रत केलं होतं. तेव्हापासून हे व्रत बाल सुख, मानसिक शांती, यश आणि अडथळे दूर करण्यासाठी खास, विशेष आणि फलदायी मानले जाते. या दिवशी भगवान गणेशाची पूजा केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि कुटुंबामध्ये सुख, शांती, समृद्धी ही कायम टिकून राहते. त्याचप्रमाणे गणपती बाप्पांच्या कृपेने आपल्या सर्व मनातील अधुऱ्या इच्छा, मनोकामना ह्या देखील पूर्ण होतात. संकष्टी चतुर्थीचं हे व्रत सूर्योदयापासून सुरू होतं आणि चंद्रदर्शन झाल्यावरती पूर्ण होतं. म्हणूनच चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहणे खूप अतिशय अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. चंद्र पाहिल्यानंतरच हे व्रत जे आहे तर ते संपते व पूर्ण होते आणि संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदयाची जी वेळ आहे ती वेळ म्हणजे 9:12 असणार आहे. यावेळी चंद्राला आपल्याला जल अर्पण करायचं आहे आणि चंद्राची देखील आपल्याला पूजन करायचं आहे आणि मगच आपल्याला आपला उपवास व्रत जे आहे तर ते सोडायचं आहे. धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय अत्यंत शुभ आणि पवित्र तितकाच महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी आपल्या घरामध्ये किंवा मंदिरामध्ये खास करून काही प्रभावशाली सेवा आणि उपाय देखील केल्या जातात. आणि म्हणूनच संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही एक वेळ व्रत नाही केलं तरी देखील चालेल, परंतु या मसूर डाळीचा अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय आपल्याला शुक्रवारी म्हणजे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आवर्जून करायचा आहे. हा उपाय केल्यामुळे काय होईल तर फक्त 24 तासामध्ये आपल्या घरामध्ये जी काय असणारी नकारात्मकता आहे, इडापिडा आहे, दोष आहे तर ते नष्ट होऊन आपल्या 7 पिढ्यांची दारिद्र्य, गरिबी ही नष्ट होणार आहे आणि पैसा आपल्या घरामध्ये येऊ लागणार आहे. पैसा येऊ लागणार आहे म्हणजेच काय तर जी काय आपली रखडलेली कामं आहेत किंवा आपल्या कामांमध्ये किंवा जे काय आपले पैसा येण्याचे मार्ग बंद झालेले आहेत तर ते लवकरच खुले होतील आणि आपल्या घरामध्ये पैसा येऊ लागेल. त्याचबरोबर फिटू लागेल. कर्जमुक्ती करता, इच्छापूर्ती करता आणि लक्ष्मी प्राप्ती करिता सर्वात अतिशय अत्यंत प्रभावशाली असा हा मसूर डाळीचा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे, कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्समध्ये ओम गणपतये नमः आवर्जून मंत्र सर्वांनी लिहा. तर बघा मित्रमैत्रिणींनो, संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. शक्य असेल तर ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे आणि अंथरुणामध्येच आपण ज्यावेळी म्हणजे बेडवरती असतो ना त्यावेळीच आपल्याला दोन्ही हात जोडून बाप्पांचं स्मरण करायचं आहे, ध्यान करायचं आहे आणि आपल्याला छान अशी दिवसाची सुरुवात जी आहे ना तर ती करायची आहे. त्यानंतर स्वच्छ स्नान करायचं. जर शक्य झालं तर या दिवशी लाल किंवा पिवळ्या रंगाचे कपडे आपल्याला परिधान करायचे आहे. त्या
त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम आपल्या देवघरामध्ये आपली जी काय रोजची नित्य देवपूजा असते ना तर ती करून घ्यायची. आपल्याला सर्वात अगोदर धूप दिवा लावून घ्यायचा आहे, कारण की कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे ना तर तो अग्निदेवतेच्या साक्षीने केल्याने आपल्याला असं म्हटलं जातं की तो आपला उपाय जो आहे, सेवा जी आहे तर ती निश्चितच भगवंतापर्यंत पोहोचत असते. त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना जल अर्पण करायचं आहे, म्हणजेच काय तर अर्घ्य अर्पण करायचं आहे आणि आपल्याला विधिवत आपली रोजची जी काही नित्य देवपूजा आहे तर ती करून घ्यायची आहे. आता तुमच्याकडे जर गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर मग मूर्ती तुम्हाला सर्वप्रथम तामणामध्ये तुम्हाला ठेवायची आहे. तामणामध्ये तुम्हाला थोड्याशा अखंड अक्षता ठेवायच्या, त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची. गणपती बाप्पांना तुम्हाला सर्वप्रथम पाण्याने अभिषेक करायचा, त्यानंतर कच्च्या दुधाने किंवा पंचामृताने तुम्ही अभिषेक करू शकता. यानंतर परत तुम्हाला स्वच्छ पाण्याने गणपती बाप्पांना स्वच्छ स्नान घालायचं आणि मूर्ती स्वच्छ पुसून तुम्हाला देवघरामध्ये ठेवायचं आहे. अभिषेक करत असताना तुम्हाला गणपती अथर्व शीर्षम जे आहे तर ते पठण करायचं आहे. ज्यांना शक्य नसेल त्यांनी ओम श्री गणेशाय नमः किंवा ओम श्री विघ्नहर्ताय नमः किंवा मग ओम गणपतये नमः हा मंत्र तुम्ही पठण करू शकता आणि अभिषेक जो आहे तर तो गणपती बाप्पांचा करू शकता, किंवा मग तुम्ही मोबाईलवरती यूट्यूबला लावून दिलं तरी देखील चालणार आहे. मूर्तीला स्वच्छ पुसून त्यांच्या स्थानावरती आपल्याला म्हणजे देवघरामध्ये विराजमान करायचं आहे. गणपती बाप्पांना सर्वप्रथम आपल्याला अष्टगंध लावायचा आहे, त्यानंतर हळदी कुंकू लावायचं आहे, धूप दीप टाकून आपल्याला ओवाळून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण जे तीर्थ तयार झालेलं आहे तामणामध्ये म्हणजेच गणपती बाप्पांच्या अभिषेकाचं जे तीर्थ आहे, पाणी आहे, तर ते आपल्या मुलांना सर्वात प्रथम आपल्याला प्यायला द्यायचं आहे. असं हे गणपती बाप्पांचा अभिषेक केलेलं तीर्थ आपल्या मुलांना प्यायला दिल्यामुळे त्यांच्या बुद्धीमध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये वाढ होत असते. त्यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला दुर्वांची जुडी, जास्वंदीचं फूल जे आहे तर ते अर्पण करायचं आहे. अर्पण करत असताना आवर्जून आपल्या मनातील जी काय इच्छा आहे तर ती इच्छा देखील आपल्याला गणपती बाप्पांना सांगायची आहे. त्यानंतर गणपती बाप्पांना गोडाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे, जसं की तुम्ही गुळ खोबऱ्याचा, मोदकचा, मोतीचूरचा लाडूचा नैवेद्य अर्पण करू शकता. त्यानंतर तुम्हाला दिवसभर उपवास करायचा आहे. संकष्टी चतुर्थीच्या व्रत कथेचं पठण किंवा श्रवण करायचं. रात्री चंद्र आपल्याला उगवल्यानंतर म्हणजे दिसल्यानंतर आपल्याला चंद्राला जल अर्पण करायचं आहे, फूल अर्पण करायचं आहे. त्यानंतर आपल्या मनातील इच्छा जी काय असेल तर ती बोलायची आहे. असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ही टिकून राहते. त्यानंतर आपल्याला हा उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे. बघा, आता हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधी हा उपाय जो आहे तर तो करू शकता. संपूर्ण उपाय आपण देवघरासमोरच बसून करणार आहोत. हा उपाय करण्याकरता आपल्याला एक स्टीलची एक मोठी प्लेट किंवा वाटी प्लेट घ्यायची आहे किंवा ताट घ्यायचं आहे. आपल्याला एक वाटीभर मसूरची डाळ जी आहे ना तर ती घ्यायची आहे. जी डाळ घेणार आहोत ती आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायची आहे. छान अशी घ्या, फुटलेली किंवा कीड लागलेली नसावी. त्याचबरोबर एक वाटी घ्यायची, त्यामध्ये थोडंसं कुंकू आपल्याला घ्यायचं आहे. कुंकवामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि त्याचा गंध तयार करून घ्यायचा. आता या कुंकवाने जी आपण मोठी स्टीलची प्लेट किंवा ताट घेतलेलं आहे, जर तुमच्याकडे पितळेचं असेल किंवा तांब्याचं असेल तर ते घ्या, नसेल तर मग तुम्ही स्टीलचं घेतलं तर चालेल. त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये त्या ताटामध्ये तामणामध्ये एक तो मोठा त्रिकोण जो आहे ना तर तो काढून घ्यायचा आहे. या त्रिकोणामध्ये आपल्याला ही जी आपण वाटीभर मसूरची डाळ घेतलेली आहे ना ती पूर्णपणे आपल्याला त्या त्रिकोणामध्ये बरोबर भरून घ्यायची. आता हे ताट आपल्याला देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांच्या समोर ठेवायचं. आता देवघरामध्ये आपल्याला देवघरासमोर आपल्याला आसन घेऊन बसायचं. आपल्याला काही सेवा ह्या करायच्यात. आपल्याला 11 वेळा गणपती अथर्व शीर्षम पठण करायचं. ज्यावेळी आपण गणपती अथर्व शीर्षम पठण करणार आहोत त्यावेळी आपल्याला आपल्या मुलांना आपल्या बाजूला घेऊन बसायचं आहे. त्यांनी श्रवण केलं तरी सुद्धा चालेल. त्याचा खूप छान लाभ जो आहे ना तर तो आपल्याला
आपल्याला होत असतो. आता काही कारणास्तव तुम्हाला गणपती अथर्व शीर्षम म्हणणं शक्य होत नसेल, मग तुम्ही यूट्यूबला लावून द्या आणि दोन्ही हात जोडून तुम्ही आसनावरती बसून श्रवण केलं तरी देखील चालणार आहे. 11 वेळा आपल्याला गणपती अथर्व शीर्षम पठण करून झाल्यानंतर आपल्याला शेवटच्या वेळी आपल्याला फलश्रुती जी आहे ना तर ती म्हणायची आहे. 11 वेळा तुम्हाला फलश्रुती म्हणण्याची गरज नाही. 11 वेळा फक्त तुम्हाला समजून घ्या, 11 वेळा फक्त गणपती अथर्व शीर्षम म्हणायचं आहे. 11 वेळा म्हणून झाल्यानंतर तुम्हाला शेवटला फलश्रुती जी आहे तर ती पठण करायची आहे. त्याचप्रमाणे एक वेळा आपल्याला गणपती बाप्पांचं ऋणमुक्त स्तोत्राचं पठण सुद्धा करायचं आहे. या तिन्ही देखील अतिशय अत्यंत उच्च कोटीच्या सेवा आहेत. या सेवा केल्यामुळे फार लवकर आपल्यावरती गणपती बाप्पा हे प्रसन्न होत असतात. या सेवा करून झाल्यानंतर आपल्याला दोन्ही हात जोडून मनोभावे गणपती बाप्पांना मनोमन प्रार्थना करायची. आपल्या जीवनामध्ये जे काही असणारे विघ्न, अडचणी, संकट आहेत, दोष आहे, दारिद्र्य आहे तर ते दूर होण्याकरता आपल्याला मनोभावे गणपती बाप्पांना प्रार्थना करायची. आपली एखादी जी काय कुठली इच्छा असेल तर ती पूर्ण होत नसेल तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्याला गणपती बाप्पांना मनोमन प्रार्थना करून करायची आहे, त्यांना सांगायचं आहे. आता संपूर्ण दिवसभर रात्रभर ही मसूर डाळ तुम्हाला तिथेच ठेवायची आहे देवघरामध्येच. आता दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं, देवपूजा करून झाल्यानंतर ही मसूर डाळची प्लेट जी आहे, ताट जे आहे, तुम्ही जे कुठलं भांडं घेतलेलं असेल तर ते तुम्हाला उचलायचं आणि जिथे कुठे गाय असेल तर तिथे तुम्हाला गाईजवळ जायचं. थोडासा गुळाचा खडा जो आहे ना तर तो तुम्हाला त्यामध्ये टाकायचा आहे फोडून आणि तुम्हाला ही डाळ गाईला खाऊ घालायची आहे. किंवा मग एखाद्या गोट्यामध्ये जाऊन किंवा शेतामध्ये कुणाच्या असेल तर तुम्ही ती द्यायची आहे किंवा खाऊ घालायची आहे. दारावर आलेल्या गाईला सुद्धा तुम्ही खाऊ घालू शकता. तुम्हाला कुठेही गाय ही भेटणार आहे. गाईजवळ गेल्यानंतर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायांवरती आपल्याला पाणी अर्पण करायचं, तिची आरती करून घ्यायची, म्हणजेच काय पूजन करायचं. आपल्याला हळदी कुंकू गोमातेला लावायचं आणि ही मसूर डाळ आणि गुळाचा खडा जो आहे तर ही तुम्हाला खाऊ घालायचं आहे. मसूर डाळ आणि गुळ खायला दिल्यामुळे गाईला आपल्याला जे काही ग्रह दोषापासून मुक्तता मिळते, राहू, केतू, शनी, मंगळ दोषापासून मुक्तता मिळते. तसेच मोठ्यात मोठ्या कर्जापासून मुक्ती मिळण्याचं नवीन आपल्याला वाटा ह्या ज्या आहेत तर त्या सापडू लागतात. त्यानंतर आवर्जून आपल्याला गाईला पाणी पाजू घालायचं आहे. गाईला आपल्याला 11 प्रदक्षिणा करायच्या आहे. प्रदक्षिणा करत असताना आपल्याला ओम गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा आहे किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र तुम्ही पठण करू शकता. तुम्हाला प्रार्थना झाल्यानंतर तुम्हाला गाईच्या पायाखालची थोडीशी माती जी आहे तर ती घ्यायची आहे आणि तुमच्या कपाळावरती हा टिका जो आहे ना तर तो लावायचा आहे. कारण जो मनुष्य गाईला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो त्याचबरोबर तिच्या चरणाखालची माती जी आहे तर ती आपल्या मस्तकी लावतो तर त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचं व सर्व तीर्थामध्ये स्नान केल्याचं पुण्यफळ जे आहे ना तर ते प्राप्त होत असतं. आता जर गाय स्पर्श करून देत नसेल तर आवर्जून आपल्याला गायीच्या पाठीवरती हात फिरवायचा आणि आपल्या मनातील जी काय इच्छा असेल तर ती बोलायची. अशा रीतीने हा सरळ आणि साधा सोपा उपाय जो आहे तर तो आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आवर्जून करायचा आहे. उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता. शक्य असेल तर सकाळी तुम्ही 7 वाजल्यापासून म्हणजे सकाळच्या ब्रह्ममुहूर्तापासून ते 12 वाजेपर्यंत जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा. 12 ते 12:30ची वेळ टाकून तुम्हाला नंतर तुम्ही 1 वाजेपासून परत तुम्ही संध्याकाळपर्यंत हा उपाय कधीही करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो मसूर डाळीचा उपाय आहे तर हा शुक्रवारी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे. आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल. ज्यांना काही समजलं नसेल, अडचण असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर सर्वप्रथम सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला एक माफी मागेल, सॉरी म्हणेल की कारण की होळीचे काही व्हिडिओ जे आहेत ते आपले उपायांचे तर ते येऊ शकले नाही कारण की नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे मी व्हिडिओ टाकू शकले नाही.
परंतु बरेचसे होळीचे व्हिडिओ जे आहेत तर ते मी तुमच्याबरोबर ऑलरेडी केलेलेच होते. तर चला असो, यानंतर रेग्युलर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येईल. नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे मी काहीही करू शकत नव्हते, ना तुम्हाला कम्युनिटी देऊ शकत होते किंवा कुठल्या व्हिडिओ टाकू शकत होते. म्हणून सर्वांनी समजून घ्या. यानंतर रेग्युलर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती नक्कीच अपलोड करेन. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.